नाही, आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाही आहे. मी काय हट्ट केलेला नाही. आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल. आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी आपले म्हणणं पक्षश्रेष्ठींकडे द्यावेत. आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यामध्ये हट्टाचा कुठला विषयच येत नाही. आता ते काय बोलले मी ते ऐकलंही नाही आणि मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. आम्ही संघटनेचं काम करतो. संगमनेर तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा हीच संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करेल. बाळासाहेब थोरातही असं म्हणताय की राधाकृष्ण विखेंनी त्यांच्या पुत्राचे लाड पुरवतील. काय करायचं मुलाबाबतीत ते वडील निर्णय घेतील. त्यामुळे त्यांच्या वाक्यावर त्यांची फार इच्छा असेल की हट्ट पुरवले गेले पाहिजे तर ते आमच्या वडिलांच्या कानावर घालतो. त्यांनी हट्ट पुरवते का नाही विषय कुठल्या व्यक्तीचा हट्ट नाही आहे. हे संघटनेसाठी त्याग आहे. निकालाचा परिणाम काय आहे याचा विचार न करता संघटना जर बळकट करायची असेल तर संघटनेच्या मागणीनुसार महायुतीचा उमेदवार सक्षम देणं आवश्यक आहे संगमनेर विधानसभेमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त सुतावाच एवढाच केला की जर 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 तालुक्यामध्ये समन्वय होत नसेल तर मग मी आहे उपलब्ध. एवढंच मी माझा सुतावेच केला. मी म्हणून लगेच लढलो आणि लगेच प्रचार सुरू केला. पण कधी असं होतं की तालुक्यामध्ये 3 पक्षाचं सरकार असल्यावर एखाद्या व्यक्तीवर एकमत होत नसेल तर अशा पर्यायामध्ये कर्जत जामखेड जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर कधीही अगोदर एकमत होत नसल्या कारणाने रोहित पवार जेव्हा कर्जत जामखेडमध्ये आले तेव्हा सगळ्यांचं एकमत एका बाहेरून आलेल्या उमेदवारावर झालं आणि तिथं सत्तांतर झालं. ही दुर्दैवी बाब होती की आमचा उमेदवार तिथं पडला. पण राजकारणाचं हे गणित सांगतं की जेव्हा तालुक्यामध्ये मतभेद असू शकतील तर एखादा व्यक्ती ज्याच्या नावावर समान मत होईल असा उमेदवार दिल्याने तालुका एक संघ राहतो असं त्याचा अर्थ आहे. जी आड घातली की 5 रुपये अनुदान जर घ्यायचं असेल तर 30 रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे खाजगी आणि सहकारी. सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने 30 रुपये दिला पाहिजे. आता जे देणार नाही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायची सूचना दिली आहे. आता त्यांचा निर्णय द्यायचा की नाही. तर दुसरा विषय आहे की सुजय विखेंनी राहुरी किंवा संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आज ह्या तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे. लोकांची भावना असतात. त्या लोकांची भावना असते त्याचा आदर करायचा असतो. आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा. दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पुरवावा. ठीक आहे ना. मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडिलांचं आहेच ना. त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं की त्याच्या भ्रमात आहेत सध्या. तो भ्रम आम्ही लवकर दूर करू. सर, आज राजेंद्र भोपळांनी काल अहमदनगरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यानंतर म्हटले भाजपच्या ज्येष्ठांशी बोलून शिर्डी विधानसभेसाठी मी मागणी करणार आहे. मात्र अरे आता असं आहे की इच्छेला मोल असतं का. इच्छा व्यक्त करायची असते काही फार मनावर घ्यायचं नसतं ते.